झालो तर शासन असू दे प्रशासन असू दे कुणाला पण खाली खेचायला वेळ लागणार नाही। आणि जे भारतीय किसान संघाने एक एक जे काम हातात घेतलेलं आहे ते तडीच लावलेलं आहे आणि तडीच लावल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आता कर्जमाफी घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही। हे शासन आणि प्रशासन यांनी याकडे जरूर लक्ष द्यावं, नाहीतर त्यांचं सगळं जीवन अवघड करून ठेवू अशी जाहीर तंबी मी याच्यात आव्हानात देतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत थकीत आणि नियमित कर्जदार अशी विभागणी करून देण्यात येणाऱ्या लाभामध्ये मोठी तफावत दिसत असून प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला आहे अशी भावना शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे। असा आरोप आज गडिंग्लजमध्ये भारतीय किसान संघाच्या वतीने गडिंग्लजमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की 2008 पासून 3 वेळा कर्जमाफी योजनेचा उपाय करण्यात आला। प्रत्येक वेळी नियमित आणि थकीत कर्जदार शेतकरी असा दुजाभाव करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे। प्रामाणिक शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता नाही, शासनाच्या या गैरसमजापोटी प्रामाणिक शेतकरी सतत उपेक्षित राहिला आहे। तसेच आपण जर थकबाकीदार राहिलो तरच आपला विचार केला जातो असा समज शेतकऱ्यांच्यात निर्माण झाला आहे। त्यामुळे शासनाने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाखाची अनुदान देऊन त्याचा सन्मान करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आणि असंच खेळ चालू आहे, इथून पुढे हे चालणार नाही। आता जमलेल्या शेतकऱ्यांनी एकच लक्षात घ्या, आम्हाला तुमचं भीक नको आहे, आम्हाला हमी भाव पाहिजे आहे। भारतीय किसान संघाचं म्हणणं आहे लाभकारी मूल्य मिळालंच पाहिजे। उत्पादन खर्च आधारित त्याच्यावर 50% लाभकारी मूल्य मिळालं पाहिजे। त्याच्यासाठी आपण एकजूट होऊया, एकजूट होऊनच त्यांच्याबरोबर लढा देणं गरजेचं आहे। आणि तरी फाटाफूट केले तरी शेतकऱ्यांना सावध व्हा। कुठल्याही कारखान्यात जे खात्यात हे मोठे छोटे ते शेतातच तयार होते, त्यांना अजून कळालेलं नाही। ते जर बंद झालं तर सुताचा घासून मरतेच। त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं, मला एवढं सांगायचं आहे। असं टिकूया आणि हमी भावाच्या पाठीमागे लागूया। आता या सर्व शेतकऱ्यांचा प्रथमतः मी आभारी आहे। आपण शेतकऱ्याचे काय कष्ट आहेत हे शेतात येऊन काम करून बघा। खुर्चीत एसी मध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्याचे कष्ट दिसणार नाहीत। वर आम्ही ज्या ऑफिसला जातो तिथं सांगतात की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, पण काही कामं करत नाहीत। बाई शेतकऱ्याची मुलं कुठली? शेतकऱ्याची मुलं बघायचं तर त्यांना सांगितलं शेतात या, काम करतात ते बघा, त्यावेळेला तुम्ही शेतकऱ्याची मुलं। आम्ही एकजुटीची ताकद ही कायम राहील। आणि जर तुम्ही कर्जमाफी नाही केला तर यापेक्षा वेगळी धडक मोर्चा तुमच्या प्रत्येक कार्यालयावर दिल्याशिवाय सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय किसान संघाच्या वतीने गडिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय सांगाल? आज गडिंग्लज येथे संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावरती उतरले। हे सर्व प्रामाणिक कर्जदार शेतकरी आहेत। हे प्रामाणिक शेतकरी रस्त्यावरती उतरण्याचं कारण म्हणजे नुकत्याच सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला, आणखीन त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली। त्यामध्ये प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना, नियमित शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयेवरती बोलवण केलेली आहे। सरकारचा असा समज झालेला दिसतोय की प्रामाणिक शेतकरी म्हणजे हा धनदांडगा शेतकरी आहे आणि त्याला मदतीची गरज नाही। वास्तव वेगळं आहे। प्रामाणिक शेतकरी हा प्रामाणिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,08,00,000 प्रामाणिक शेतकरी आहेत आणि यांनी सातत्यानं कर्ज कधीही थकीत न ठेवता उसनवारी करून आपल्या घरातील आई बहिणी यांच्या दागिने गहाण ठेवून कर्ज फेडत आलेला आहे। सरकारला असं वाटतंय की कर्ज फेडलं याचा अर्थ याला खूप मोठा काहीतरी फायदा झालेला आहे। आपण बघतो की शेतीची सध्याची स्थिती काय आहे। शेतीमध्ये आसमानी आणि सुलतानी असे संकट पाठीमागे असताना शेतकऱ्याला कधीही लाभ झालेला नाही आहे। 30-40% उत्पादन खर्च हा दरवर्षी शेतकऱ्याच्या अंगावरती बसलेला आहे। तेवढा त्याला दामसुद्धा आपण बाजारभाव मिळालेला नाही आणि म्हणून जे शेतकऱ्यांचं कर्ज वाढत गेलेलं आहे
हे कर्ज हे थकीत कर्ज असू दे किंवा प्रामाणिक शेतकऱ्यांनी उसनवारी करून फेडलेलं कर्ज असू दे, हे कर्ज हे शेतकऱ्यांचं कर्ज नसून हे सरकारचं कर्ज आहे. ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना 1,33,00,000 शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना जर झाली तर ती कर्जमाफी शेतकऱ्यांची नसून ती सरकारची कर्जमाफी असेल. कारण शेतकऱ्यांचं सरकारवरतीच हे आज 1,86,00,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आणि म्हणून आज भारतीय किसान संघाने इथे मोठ्या संख्येने या शेतकऱ्यांच्या दबलेल्या आवाजाला वाट करून देण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद.